नमस्कार मित्रांनो, ट्रॅव्हल विथ मी सिरीजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आपण जो ब्लॉग बनवत आहोत तो जरा एका वेगळ्या क्षेत्रावर आहे. आज आपल्याला माहिती आहे की नोकऱ्यांचा प्रश्न फार बिकट झालेला आहे. तर स्वतःच्या पायावर उभं राहून आपला रोजगार आणि आपला स्वतःचा बिझनेस चालू करून आपण कशा पद्धतीने आधुनिक पद्धतीने व्यवसाय करू शकतो, यासाठी आपण आज सागर साठे दादा आपल्यासोबत आहेत. त्यांचं हे AC पोल्ट्री फार्म आहे. नमस्कार. तर आपण आता जो प्लांट बघणार आहोत हा 13,000 पक्ष्यांचा AC प्लांट आहे. आतापर्यंत आपण पोल्ट्री फार्म बघितलेले असतील, परंतु हा पूर्ण वातानुकूलित असा AC कार्यान्वित असलेला पोल्ट्री फार्म आहे. आणि याच्यातून जी रेग्युलर बॅच आपल्याला 45 दिवसांनी तयार होते, त्याच्याऐवजी ही बॅच आपली 35 दिवसात तयार होणार आहे. म्हणजे 10 दिवस आधी पक्षी तयार होतील आणि त्याच्यात जी मर आहे म्हणजे मृत्यूचं प्रमाण आहे ते अत्यल्प असणार आहे. म्हणजे एका दृष्टीने बॅचेस जास्त निघून आपल्या वर्षाला जर आपण समजा 6 बॅचेस निघतील, गॅप पकडू तर 6 बॅचेस आपल्याला निघतील, म्हणजे 70% आपल्याला जास्त याच्यात फायदा आहे एकंदरीत. तर आपण आता दादांकडनं जास्त माहिती घेऊया. आपण मध्ये प्रत्यक्ष प्लांट बघणार आहोत. बंद करून मित्रांनो, या ठिकाणी लाईट जर गेली तर पर्यायी व्यवस्था म्हणून जनरेटर या ठिकाणी आणलेला आहे. याची किती कॉस्ट असेल साधारणतः? 6 लाख रुपये. स्वतःची डीपी ट्रेसेट घ्या मधू चालू घ्या. स्वतःची ट्रेसेट डीपी सुद्धा त्यांनी 24 तास लाईट उपलब्ध असलेली डीपी स्वतः त्यांनी शेतासाठी स्वतः डीपी बसवलेली. आणि आपण हे जनरेटर जर पाहत आहोत, याची कॉस्ट किती सांगितली? 6 लाख रुपयाचं हे 35 केवीचं हे जनरेटर आहे. म्हणजे जर लाईट गेली तर ऑटोमॅटिकली स्टार्ट होईल आणि मधलं टेम्परेचर आहे ते मेंटेन ठेवायला मदत करेल. आपण आता मध्ये बघूया प्रत्यक्ष. या ठिकाणी आपण सगळं इलेक्ट्रिक स्विचेस आणि म्हणजे हे पाहू शकतो. या ठिकाणी लाईट गेल्यावर आपण जनरेटर ऑन केलं तर हा नॉब आहे, मॅन्युअल आणि ऑटो आहे. म्हणजे लाईट गेली तर ऑटोमॅटिक ऑटो चेंज होणार. ऑटोमॅटिक होते. तर मित्रांनो, हा पूर्ण इलेक्ट्रिसिटीचा सेटअप आहे. आणि हे स्टॅबिलायझर आहे, म्हणजे व्होल्टेज मेंटेन करायचं हे काम करणार आहे. आणि हे ब्रूडर आहे, गॅस सिलेंडर लावून म्हणजे टेम्परेचर ज्यावेळेला छोटे पक्षी असतात त्यावेळेला ते त्यांची वाढ चांगली व्हावी म्हणून टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी हे ब्रूडर आहे. पूर्णपणे हायजिनिक असा हा प्लांट आहे. मित्रांनो, पक्ष्यांसाठी हे आरो प्लांट आहे. म्हणजे जास्त क्षारयुक्त पाणी पक्ष्यांना मानत नाही म्हणून पक्ष्यांचे जे पाण्याची लाईन आहे त्याच्यात TDS मेंटेन ठेवण्यासाठी हे पूर्ण हा प्लांट आहे आरोचा. हा पण त्याच्यासाठी आवश्यक आहे. जोरात बोलावं लागेल. कंट्रोल पॅनल आहे, पूर्ण शेडचं टेम्परेचर वगैरे काय कंट्रोल करून. आता शेडमध्ये 23.5 टेम्परेचर चालू आहे, मेंटेन होत आहे. तर मित्रांनो, पूर्णपणे स्वयंचलित असलेलं हे कंट्रोलर आहे. म्हणजे पूर्ण ह्या प्लांटला हे कंट्रोल करते. मतलब इथलं टेम्परेचर जर वाढलं तर ऑटोमॅटिक AC ऑन होतो आणि नॉर्मल टेम्परेचरला जर ते आलं तर ऑटो कट होतो. तर याची प्राइस किती येते सर एकंदरीत? टोटल इक्विपमेंट कॉस्ट आहे 20 लाखाची. नाही, आता आपण समजा एकेकाचं घेऊया. आता हे आपलं कंट्रोलर आहे, 3-4 लाख 3-4 लाख रुपये हे कंट्रोलरचे. कंपनी प्राइस नाही देत नाही. हा, ओके, ठीक आहे. म्हणजे आपण सगळं त्याच्यात इन्क्लूड करूया. आणि आपण या साईडला बघतोय ते कूलर्स आहेत, मोठमोठे कूलर आहेत, जवळजवळ 50 फूट कूलरचे आहेत. आणि 3 फीडर लाईन आहे, 4 निप्पल लाईन. ओके, म्हणजे आपण या ठिकाणी पाहू शकतो दोघं बाजूला 50-50 फुटापर्यंत हे कूलर आहेत. आणि ही जी फीडर लाईन आहे, आता याच्यात आपण फीड टाकलं ते शेवटच्या पक्षीपर्यंत जाईल, शेवटच्या पक्षापर्यंत जाणार आहे. आपल्याला मी दाखवतो आता. ही शेवटी बघा एक्झॉस्ट फॅन सुरू आहे. 8 एक्झॉस्ट फॅन आहे, 4 एअर सर्क्युलेशन फॅन आहे. ओके, तर हे 8 एक्झॉस्ट फॅन या ठिकाणी लावले आहेत. आणि 267 फूट याची, नाही 235 फूट लांब आहे मित्रांनो. इथे 260 बाय 35 ची विड्थ आणि 260 रुंदी 35 फूट आणि लांबी 260 फूट. अशा पद्धतीचं हे फीडर आहे ऑटोमॅटिक. या ठिकाणी या पाईपलाईन द्वारे हे फीडर प्रत्येक बाउल मध्ये जाणार आहे. आणि या बाजूला निप्पल्स आहेत, म्हणजे पाण्याची या ठिकाणी ऑटो सुविधा आहे सगळी.
अशा पद्धतीने 35 फूट वीट आणि 3 रोज या ठिकाणी आहेत. हा 3 फीडर लाईन, 3 फीडर लाईन आहेत, निप्पल लाईन. 4 निप्पल लाईन. अशा पद्धतीने आपण पाहू शकतो हे सगळं ऑटोमेटेड आहे. Yes. म्हणजे इथे माणसाची गरज नाही आपल्याला. एक माणूस हे एवढं पूर्ण Handle करू शकतो. 13,000 पक्ष्यांचा हा पूर्ण प्लांट एक सिंगल माणूस हँडल करू शकतो. आणि आपण पाहतो आहोत आता इथं आत आल्यानंतर टेम्परेचर डाऊन झालेलं आहे, गारवा आम्हाला जाणवायला लागलेला आहे. तर अशा पद्धतीने एक चांगला उद्योजक होण्यासाठी आपण थोडंसं जर धाडस केलं तर आपल्याला निश्चित चांगला प्रॉफिट त्याच्यातून होऊ शकतो. टेक्नॉलॉजीची मदत या ठिकाणी जर आपण घेतली, आधुनिक तंत्रज्ञान या ठिकाणी आहे. आपण पाहू शकतो आता या ठिकाणी ही जी लाईन आहे पूर्ण ही ऍडजस्टेबल आहे. सर आपल्याला ऍडजस्ट करून दाखवत ही पूर्ण फीडर लाईन बघा आता एकाच रॉडने खाली वर होते आहे, म्हणजे पुली लावलेली आहे वरती, म्हणजे एकच माणूस सगळं खालीवर करू शकतो. फॉगरची मोटर आहे. हा फॉगर या ठिकाणी उन्हाळ्यात टेम्परेचर मेंटेन ठेवण्यासाठी फॉगर पण आहेत, त्याची मोटर पण आहे. आणि हे जे आतमध्ये फॅन लावलेले आहेत यांचं काय काम? सर्क्युलेशन फॅन आहे. म्हणजे- अशी हवा, अशी हा. control. म्हणजे या पूर्ण जेवढं स्ट्रक्चर आहे हे 35 बाय 260च्या स्ट्रक्चर मधली हवा सर्क्युलेट करायचं काम हे फॅन करतात. आणि यातून हवा पास होऊन एक्झॉस्ट फॅन द्वारे गरम असलेली हवा बाहेर पडते थंड हवामध्ये. थंड हवामध्ये. तर आपण एकंदरीत हा पूर्ण प्लांट या ठिकाणी पाहू शकतो आहोत. पण आता याच्या किमतीविषयी थोडस बोलू घेऊया. आपल्याला किती खर्च आला आणि आपल्याला एक्सपेक्टेड याच्यातून उत्पन्न किती अपेक्षित आहे. मित्रांनो आता ह्या पूर्ण प्लांटला एकूण खर्च किती आलेला आहे ते आपण सरांकडनं जाणून घेऊया. 75 लाख पर्यंत आलेला आहे मला खर्च. 75. नाही विदाउट लँड कॉस्ट. ओके. लँड तर प्रत्येकाच्या ऍडजस्टमेंट नुसार म्हणजे लँड सोडून त्याचा आपण या ठिकाणी अमाऊंट पकडलेली नाहीये. लँड त्याची स्वतःची होती असं समजूया आपण. पण त्याच्यावर जे स्ट्रक्चर उभं केलेलं आहे आणि संपूर्ण जे इन्स्ट्रुमेंट या ठिकाणी लागलेले आपण पाहतो आहोत, या सगळ्या इन्स्ट्रुमेंटसाठी 75 लाखापर्यंतचा खर्च त्यांनी आतापर्यंत केलेला आहे. आणि अजून तुम्हाला पक्षी टाकण्याआधी काही या ठिकाणी तयारी करावी लागेल. बॅचचे टूल्स, मेडिसिन आणि लाईटचा खर्च, लेबर कॉस्ट आपल्याकडे असतो. ओके. बाकी म्हणजे अजून एक्सपेक्टेड तुम्हाला किती खर्च अपेक्षित आहे? 1.5-2 लाख रुपये. आणि म्हणजे आता तर पूर्ण शेड तयार झालेला आहे आपण पाहू शकतो. म्हणजे जास्तीत जास्त आता 15-20 दिवसात तुम्ही पहिली बॅच घेणार. आणि मित्रांनो पुढच्या वेळेला आपण इथं ज्या वेळेला प्रत्यक्ष पक्षी असतील ना ते पक्षी मी आपल्याला दाखवेल की कशा पद्धतीने या एसी पोल्ट्री फार्म मध्ये आपण पक्षी कशा पद्धतीने वाढ त्याची होते. आणि अजून एक वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या माशाने किंवा वास येणार नाही, स्मेल येणार नाही. पूर्णपणे वास पण येत नाही आणि हा. माशा पण नाही क्रिएट. म्हणजे एकदम क्लीन ऍटमॉस्फिअर, हायजीन. हायजीन आणि क्लीन ऍटमॉस्फिअर या ठिकाणी राहणार आहे. आणि या एसी प्लांटचा फायदा हा आहे की बॅच 10 दिवस पुढे 10 ते 15 दिवस 10 ते 15 दिवस आधी- ओपनवाल्यांपेक्षा हा. लवकर घेतो आणि टनेज पण चांगलं भेटतं. पक्षी प्रॉपर टेम्परेचर मध्ये प्रॉपर वाढतो. म्हणजे पक्ष्यांची ग्रोथ चांगली होते, त्याचं हा. वेट चांगलं होतं, व्हायरस कमी येतात, मर कमी होते. हो. आणि आणि उत्पन्न चांगलं उत्पन्न भेटतं वाढतं. शेतकऱ्याला. तर धन्यवाद सर आपण माहिती दिल्याबद्दल. आणि आपल्याला या व्यवसायासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. Thank you. मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पक्षी आल्यावर या ठिकाणी भेट देणार आहोत. आपण या शेडच्या बाहेरच्या बाजूला आहोत आणि हे कूलर आहेत. म्हणजे एवढे जबरदस्त मोठे मोठे कूलर आहेत बघा. 50 फूट रुंदी आणि अप्रॉक्सिमेट 6 फूट त्याची हाईट असेल असे आवाढव्य कूलर आहेत. आणि या कूलरच्या माध्यमाने या पूर्ण शेड मधलं टेम्परेचर हे मेंटेन ठेवलं जातं. ते पण डिजिटली ऑटोमॅटिक. म्हणजे सेन्सर त्या ठिकाणी आहेत, थर्मोस्टेट. ऑटोमॅटिक टेम्परेचर ड्रॉप झालं की ते बंद होतात आणि टेम्परेचर हाय झालं की ते सुरू होतात. अशा पद्धतीने हे शेड आहे. मित्रांनो आता हे जो हा रॅम्प आपण बघतो आहोत, इथून छोटं ट्रॅक्टर ते शेडमध्ये आत गेल्यावर साफसफाई करण्यासाठी मल्टीपर्पज हा रॅम्प बनवलेला आहे. इथून आत जाऊ शकतं ट्रॅक्टर. हे अशा पद्धतीचे एक्झॉस्ट फॅनचे जे क्लिप्स आहेत ते ऑटोमेटेड आहेत. म्हणजे एक्झॉस्ट फॅन सुरू केल्यावर ह्या फ्लॅप ओपन होतात आणि इथून हवा बाहेर येते आणि शटडाऊन केल्यावर हे क्लोज होतात. असे हे एकूण 6 मला वाटतं एक्झॉस्ट फॅन आहेत. आपण पाहू शकतो या ठिकाणी हे एक आहे आणि या बाजूला 1 2 3 4 5 6 7 हे एक्झॉस्ट फॅन आहेत. पूर्ण शेड मधली गरम हवा जी आहे ती गरम हवा हे बाहेर फेकायचं काम करतायत. तोपर्यंत मित्रांनो माझा हा जो व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत धन्यवाद.